नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला कोथिंबीर आणि मूग डाळीची भजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, ही मूग डाळ जी आहे ना, ही मी 5 तास भिजत घातली होती। मस्त अशी भिजते, 2-3 तासात पण भिजली जाते बरं का। तर अशा पद्धतीत फक्त डाळ भिजवून घ्यायची, स्वच्छ धुवून भिजवून घेतलेली आणि भिजल्यानंतर पण स्वच्छ धुवून नितळलेली आहे। डाळ पूर्ण नितळून घ्यायची। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण ही डाळ काढून घेऊया। त्यात टाकायचे आपल्याला हिरव्या मिरच्या, तर तुमच्या तिखटाप्रमाणे टाका। मी 5 मिरच्या घेतलेल्या आहेत, छोट्या आकाराच्या आहेत। छोटा अर्धा चमचा ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी ओवा। ह्याच्यामध्ये एकदम 2 ते 3 बघा अशी पानं घेतलेली आहे, ती पुदिन्याची। थोडीशी देठा येते त्याला, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकलं तरी पण चालू शकते। आणि 10-12 घेतलेले आहे ती कढीपत्त्याची पानं। 4 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, मोठ्या आकाराच्या आहेत। आणि एकदम थोडंसं बघा, हे आल्याचे तुकडे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। ह्याला पाण्याचा वापर मी थोडासुद्धा करणार नाही, डाळसुद्धा पूर्ण मी नितळून घेतलेली आहे। आता हे काय करणार आहे, मिक्सरला फिरवून घेणार आहे। मिक्सरला बघा मी फिरवून घेतलेली आहे। ह्याच्यामध्ये एखादी मुगाची डाळ अख्खी राहिलेली आहे, राहिली तरी पण चालू शकतं ना। अशा पद्धतीमध्ये पाण्याचा वापर मी थोडासुद्धा केलेला नाही आहे ह्याला। आणि नितळून घ्या, जास्त पाणी झालं की नाही तर मग तुम्हाला ह्याला थोडंसं तरी पीठ टाकायला लागेल। तर मग काय करायचं तुम्हाला मी सांगते। जर वेगळी जर अशी थोडीशी पाहिजे असली ना भजी, तर तुम्ही काय करायचं, जेव्हा डाळ भिजत घालतो ना त्याच्यामध्ये 2-3 चमचे तुम्ही तांदूळसुद्धा जरी टाकले ना तर खूप चविष्ट भजी होतात, एकदम छान होतात। जर तुम्हाला तसं नसेल टाकायचं ना, तर तुमच्याकडे भात बनवलेला जर असेल का नाही, तर तो सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये छोटे 2 चमचे टाकू शकता भात, म्हणजे एवढ्या आकाराचं टाकू शकता भात, एकदम छान होतात। तसे पण तुम्ही करून बघा। आता हे काय करते माहिती आहे का, वाडग्यामध्ये मी काढून घेते डाळ। मी वाडग्यामध्ये सगळी काढून घेतलेली आहे आणि ह्याच वाटीच्या प्रमाणे सपाट वाटी मुगाची डाळ मी भिजत घातली होती। आणि त्याच वाटीच्या प्रमाणे कोथिंबीर घेतलेली आहे। फुलाचे असे फुलं छोटे छोटे दिसत असतील तुम्हाला। आणि त्याच्यामध्ये कवळी जेवढी होती ना हे आपले देठ त्याची, ती पण घेतलेली आहेत। अशा पद्धतीमध्ये कोथिंबीर मी सगळी टाकून घेतलेली आहे आणि नितळून ठेवली होती मी वाटीमध्ये। त्यात टाकणार आहे चवीप्रमाणे मीठ, त्यात टाकायची आपल्याला थोडीशी हळद, त्यात टाकणार आहे बघा असे धने दरदरे करून घेतलेले आहेत। असे मोठे मोठेच टाकायचे, म्हणजे एकदम छान अशी चव येते। तुम्हाला पाहिजे का नाही तर एकदम छोट्या अर्धा चमच्याला कमी असं तुम्ही बडीशेपसुद्धा असे आबडधोबड कुटून जरी टाकली तरी पण चालू शकतं। त्यात टाकणार आहे एक मीडियम आकाराचा कांदा। तर ह्याच्यात माहिती आहे ना, कांदा जरी नसला तरी पण चालू शकतं, कांदा टाकायची गरज नाही। तुम्हाला पाहिजे तर थोडीशी पालक पण हे कोथिंबीर बरोबर तुम्ही टाकू शकता। भजी तर खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत, पण तुम्ही अशा पद्धतीनं पण एकदा करून बघा। चांगलं मिक्स करून घ्यायचं, मस्त असे मिक्स करून घेतलेलं आहे। आपण कसं कोथिंबीर टाकलेली आहे जास्त, कारण मूग डाळ कोथिंबीरची भजी आहे ती। तुम्ही हे जर तुम्हाला वडी पाहिजे असले ना तरी पण तुम्ही करू शकता, कमेंट करा मला, मी तुम्हाला तशा पद्धतीनं पण दाखवते। आणि कशी करायची जरी पाहिजे असेल तरी तुम्ही कमेंट करा, ते पण मी तुम्हाला सांगते। ह्यात टाकणार एकदम चिमूटभर आपल्याला खायचा सोडा टाकायचा आहे, नाही टाकला तरी पण चालेल आणि टाकला तरी पण चालेल। पण आता काय करायचं माहिती आहे का, एकदम असा हलका हातानं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे असं बघा एकाच लाईनीनं असं फेटून घेऊया आपण। मस्त असं बघा मिक्स केलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे थोडंसं कच्चं जिरं, भाजलेलं नाही कच्चं टाकायचं। आणि त्याला काय केलेलं आहे माहिती आहे का, मी थोडंसं हातावर चुळून घेतलेलं आहे एका वाटीमध्ये काढून बघा अशा पद्धतीत। ह्यात ओवा टाकला आहे तरीसुद्धा असं जिरं टाकायचं, जरा चांगलं चोळायचं आणि टाकायचं। हे सगळं काय करते मी माहिती आहे का, एकदा करून वाट्यांच्यामध्ये ठेवते, म्हणजे टाकायला आपल्याला बरं पडतं, हातभीत भरला तरीसुद्धा। तर अशा पद्धतीमध्ये नसेल आवडत तर नाही टाकलं जिरं तरी पण चालेल, पण थोडंसं वेगळ्या पद्धतीत काहीतरी आपण केलं की नाही की खायला जेव्हा खावतो ना आपण त्या टायमाला आपल्याला कळतं की ह्याची चव कशी येते, ती खूप टेस्टी लागतं। तर करून बघा। चला आता आपण बनवायला घेऊया। तेल बघा मी गरम करत ठेवलेलं आहे, तेल आहे शेंगतेल। आणि तेल चांगलं गरम झालेलं आहे। अशा पद्धतीत सोडायचे, छोटे छोटे जरी केले तुम्ही सांडगे एवढे तरी चालतात, मोठे मोठे केले तरी चालतील। जर तुमच्याकडून जर हे पीठ जर थोडंसं पातळ झालं तर 1 चमच्याबरोबर तांदळाचं पीठ टाकू शकता, तुम्हाला सांगते भात टाकू शकता, किंवा मग पाहिजे तर तुम्ही 1 चमचा बेसन पीठ पण टाकू शकता, पण खूप चविष्ट असे होतात। तुम्हाला ही भजी कशी वाटली जरा मला जरूर कमेंट करून सांगा। हल्ली ना रेसिपीला काय होतं माहिती आहे का, कुणी कमेंट करायला मागत नाहीत, लाईक करायला मागत नाहीत। खूप रेसिपी मी अपलोड करते, त्यामुळं काय केलं 2 दिवस मी रेसिपीच अपलोड केली नाही, एकदम असं नाराज वाटतं ना की आपण। तर एवढीच आपण सोडून घेऊया। गॅस मिडियम आहे, कधी पण भजी ना मिडियम गॅसवर करायची। तेल कडक गरम झालं, बारीक वगैरे असं केलं की नाही मग काय होतं माहिती आहे का, तेल वडून घेतात। आता आपण ह्याला थोडं 1 मिनिटभर फेस कमी होऊन देऊया। फेस बघा थोडासा कमी झालेला आहे, आता आपण हलवून घेऊया। एकदम वरून क्रिस्पी,
आणि आतून एकदम असे सॉफ्ट राहतात, तेलकट वगैरे काहीही होत नाहीत। संध्याकाळपर्यंत तुमची भजी अशीच्या अशी राहतात। आणि आता काय होतं माहिती आहे का, पावसाळ्याच्या दिवसात कोणी पाहुणं वगैरे आले तरी तुम्ही अशा पद्धतीत पण झटपट करू शकता। आता ह्याला काय करूया, चांगली फ्राय करून घेऊया। मस्त बघा कलर आलेला आहे। हिरव्या मिरचीच्या जागी तुम्ही लाल मिरची पावडर पण वापरू शकता बरं का, किंवा चिली फ्लेक्स वापरू शकता। तर ह्याच्यामध्ये काय करणार आहे, मिरच्या मधोमध कापल्या आहेत आणि त्यात थोडंसं मीठ भरलेलं आहे। नाही भरलं तरी पण चालतं, आणि भरलं तर मिरची चवीला छान लागते म्हणून थोडंसं भरायचं, एक चिमूटभर। आता ह्यांना काय करते, थोडं मिरच्या फ्राय करून घेते आणि आपण ही भजी काढून घेऊया। मस्त असे बघा फ्राय झालेले आहे, मिरची पण आणि भजी पण आपले चांगले फ्राय करून घेतलेले आहेत। मिरची एकदम कुरकुरीत केलेली आहे मी ह्याच्याबरोबर, आणि जरा सॉफ्ट केली तरी खाली घ्यायची आणि त्याच्यामध्ये लगेच मीठ आपण कालवून घ्यायचं, म्हणजे ती पण मिरची छान लागते। तशा पण रेसिपी अपलोड केल्यात, तुम्हाला एक लगेच तोडून दाखवते गरम गरममध्येच, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की भजी कशी झाल्यात। हे बघा, वरून एकदम क्रिस्पी, आतून एकदम सॉफ्ट, बिलकुल तेलकट नाहीत। एकदा करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।